पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे? मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला आहे? उजवीकडे. ठीक आहे. मी काय केलं, पंढरीकडे 3 पावलं चालले. मी आवड सांगते हा. परमात्म्याला आपली किती आवड आहे, किती आत्मीयता आहे, करी लाभावी ना. हा, हे परमात्मा आपल्यासाठी माय म्हणजे कोण? संत आणि देव. बाकी आपल्यासाठी माय आपण नावडे जनार्दन माता पिता. आपल्यासाठी तुम्ही संत माय पाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. असं मग आता पंढरीच्या मालकाची आत्मीयता सांगते, प्रेम सांगते, दया सांगते, कृपा सांगते. दुसरं नाही का? इकडं पंढरी आहे, 3 पावलं मी पंढरीकडे चालते. किती पावलं? 3. अंतरवाली कर 3 बरं का माय, 3. मी पंढरीच्या बापाकडे 3 पावलं चालते. पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. ही आवड आहे पांडुरंगाची आपल्याकडे. आपण किती चालतोय? 3. तो किती चालतोय? पंढरीची वारी का आपण त्याच्या घरी पोचायच्या अशी द्वारकेचा राणा आपल्या घरी असतो. हरिपटले किचकट आहे. पांडवाला घर आहे का? पांडवाला अखंड वनवास आहेत पांडव. मग कुठलं घर पांडवाचं? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम रजैकमंडनम समस्त पापकंडनम सुपिच्छ पुच्छमस्तकम सुमाधवे महद मनोज गर्भमोचनम विशाललोललोचन अनंतरंगसागर मनमामि कृष्णनारि रजैकमंडनम समस्त पापकंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही, हरी मुख्य म्हणून याचा अर्थ एवढंच मोठा नाही. आपण नाही भानगडीत पडायचं नाही. देव कुठे? सर्वागती राम सूर्यप्रकाशात आपल्याकडे भरला घनदाट हरी दिसे. जिथे दिसे भूत तेथे मानिचे भगवंता. भक्ती योग निश्चितच आणा माझा. आम्ही विचारलं त्या मानांना, देव सापडलं तुम्हाला? ज्ञानोबा म्हणले, कसं सांगू तुम्हाला? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. देव सापडल्याशिवाय मी आहे का? देव सापडला म्हणून मी ज्ञानोबा आहे. कळतंय ना? हा, फल तरी म्हणा ये या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटना मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे तोच भक्ती करतो, आणि जो भक्ती करतो त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे. ज्याचं ज्ञान परिपूर्ण आहे त्याची भक्ती परिपूर्ण आहे. आणि जेव्हा भक्ती आणि ज्ञानाची सांगड आहे तेव्हा करतं उगाच्या उगा ज्ञानाच्या भानगडीत पडलो. भक्तीमुळेच पांडुरंग माझा आहे, आणि माझा झाल्यावर मला कळलं तू माझा नाही, मीच तू आहे. कळतंय का? काही नाही, जे देही उदास हे असंच माय बाप. म्हणजे आमच्याकडे विषय येतो त्यांचा विषय नारायण होणं म्हणजे मला माहीत होणं की मी कोण आहे किंवा मी कोणामुळे. मग नावडे जनधन समाज हे बघा. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. प्रसिद्धी अन्नमान धन. आपला संप्रदाय चालतो कर्म आणि प्रारब्ध. मिळालं प्रारब्ध, मिळवणार कर्म. कळतंय? आदर्शमाने संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला केल्याशिवाय शक्य नाही. आलात का? झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जा. सिंहाला झोप लागली, हरणाला फार मजा आली. हरिण म्हणलं, मा झोपलाय वय तू, मग तुला भूक लागली असं तू तोंड वास मिळतोय तोंडात येतो. शक्य आहे का? अर्थात नाही. आम्ही जर विचार केला की आम्ही काहीच करणार नाही, जगाचा मालक करतोय, निर्वाणी गोविंद असे मागे, असं चालत नाही. विषय तो त्यांचा तेव्हा निर्वाणी गोविंद. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे तेव्हा निर्वाणी गोविंद. जे देही उदास तेव्हा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. कुणाच्याही पाठीशी देव उभा राहा नाही, आणि ज्याच्या पाठीशी देव उभा राहतो तोच देव आहे याची जाणीव आम्हाला होणं गरजेचं आहे.
हे बघा, देव काय येडा नाही, कुणाला बी देत. आज तुमच्या गावापासून जर सुरुवात झाली आहे तर हे पांडुरंगाचं फळ आहे की तुमचं गाव महाराष्ट्राच्या नाही जगाच्या पातळीवर उच्च आहे. हे तुमच्या नीतिमत्तेचं फळ आहे, तुमच्या कष्टाचं, तुमच्या कर्माचं, तुमच्या प्रारब्धाचं फळ आहे. कळतंय? हा, आता हे बघा, सुरुवातीच्या काळात अख्खेच गाववाले पाठीशी असतील असं 2-4 तरी खौट असतातच. आता तुम्ही माणसं आहे ती, हो का? रावणाशिवाय राम, कंसाशिवाय कृष्ण, पण उपकार त्यांचेच आहे की त्यांच्यामुळे आपण. हे कलियुग आहे. एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला तरी 2-3 जण पाठीमागे मंडपाच्या बाहेर उभा राहणार आणि तंबाखू चुळीत आपल्याला जज करणार. हिला कशाला बोलायला? कुणी बोलली हिला? ज्ञान शिकवित होती, स्वतःला नाही आकलन लोकांना ज्ञान शिकवती. कुणी बोलली कोणीला? तर काय नावामुळे सगळीच येत असते ती. हे बघा, नावामुळं येणं एका व्यक्तीसाठी जर अख्खा जग उभारत असेल तर एक वाक्य बघ, लोक येतील धावून शब्दांवरी. कशावर? पैशावर नाही, कशावर? शब्दावर. लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे. ते चांगल्या वागण्याचं फळ आहे की प्रत्येक माणूस फक्त शब्दावर येतो. अवघड आहे रे कलियुगात. तुम्हाला खरं सांगू, तरुण मंडळीत किंवा उपस्थित आहे कीर्तनाला बहीण म्हणून सांगते दादा, धर्माचं पालन करणं कर्तव्य आहे आपलं. आज या माणसानं कुठल्याही प्रकारचा लोभ न ठेवता जर केलंय ना, बोलता आलं पाहिजे रे. आपल्याला कळत नाही का कोण कसं आहे, पण बोलायची कुणी हिंमत ठेवत आणि बोलावं त्याला लोक नीट ठेवीत. अनुभव आहे, लय अवघड आहे ना. कीर्तन संपल्यावर म्हणणार ताई काय कीर्तन केलं, मी नुसतं यश पार करू द्या, फक्त यश. इशीपर्यंत मी माझी गाडी पोचत नाही. तीच म्हणतो लय गुणाची नाही, हीच होती बिग बॉस मध्ये गेलेली. लोक आहेत रे ह्या लोकांचा. लोक जैसे हो का धरिता धरवेना, लोकांचं तोंड म्हणजे वकारी. तुकोबारे म्हणले याला हात लावता येणार. लोक अनंत वाचाला बरळती लोक रे. लोकांचं कसं आहे, जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे. नजर आहे माझ्या लोकांची. अरे ह्यांची ढवळी नवरदेवासमोर नाचते. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि आम्ही इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावलं त्यानं माळ घातली तो महाराज आहे. अहो दादा, त्याला चावला म्हणून घातली. आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. तैसी जसेची वाटणं पाहता वैसेची गावानं येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. ही माझ्या आवडीची भाषा आहे. आम्हाला त्या पांडुरंगाची कृपा आणि आम्हाला त्या वयात वरलं ज्या वयात आम्हालाच काही कळत नाही. आपली परिस्थितीच लय अवघड आहे. आपल्याकडे कसं आहे मायबाप, महाराजांपेक्षा संतांपेक्षा चमत्कारिक संत कधी नव्हते बरं का. संतांना चमत्कारिक कधी म्हणू नका. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद भरवला, हा चमत्कार नाही. तुकोबारायांचा गाथा तरला, हा चमत्कार नाही. भिंत चालवली माझ्या ज्ञानोबारायांनी, हा चमत्कार नाही. जरी जाता माझ्या परमात्म्याने ओढला, हा चमत्कार नाही. नातांच्या घरी कवडीनं पाणी चक्र पाणी वाहतो, हा चमत्कार नाही. चुकोबारायचा संसार, चुकोबारायची गुरु माझ्या जगाच्या मालकाने सांभाळली, हा चमत्कार नाही. सुखूसाठी माझा देव सुखू झाला, हा चमत्कार नाही. माझ्या मुक्ताईसाठी जगाच्या मालकाने धाव घ्यावी, हा चमत्कार नाही. मग जिजाईचा काटा पांडुरंग परमात्म्याने करावा, हा चमत्कार नाही. तुकोबारायांचा संसार विठुरायाने सांभाळावा, हा चमत्कार नाही. हे माझ्या संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, जे पांडुरंगाने कृपा म्हणून त्यांच्या पदार्थ. तपश्चर्या आहे, हा चमत्कार. आणि पोरांनो, कुणीच कुणाच्या जीवावर मोठं होत. लक्षात ठेवा. तुम्हाला कोण म्हणलं की नाही मी तुला मोठं केलं, आई बाप देव आणि संत सोडले तर कुणीच कुणाच्या जीवावर मोठं होत. तुम्ही मोठे होता तुमच्या कष्टावर, तुमच्या निष्ठेवर आणि परमात्म्याच्या कृपेवर. हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही आणि एकटेच मोठं व्हायचं हे लक्षात ठेवा. आणि एकट्यामुळं हे
जर एका ज्ञानोबरांच्या शब्दावर आज आषाढीला 20 लाख लोक आळंदी ते पंढरपूर चालतात, तर काय ताकद आहे विचारांमध्ये? जरा लक्षात घे ना, काय ताकद आहे आपल्या संप्रदायामध्ये, काय ज्ञानामध्ये ताकद आहे माझ्या. कितीतरी ज्ञानेश्वरी वाचत चाले दादा, कितीतरी तुकारामचं गाता हातात घ्यायचं तुकोबरायांचं माझ्या, कितीतरी संप्रदायाकडे बोलत जा. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं, आणि माझ्याकडे बघा मायबाप, आणि काही नाही रे, फक्त मुखात त्याचं नाम आहे, मनात त्याचं स्मरण आहे, आणि दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, थोडं ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, आणि थोडं गाथ्याचं वर्णन आहे. जिथं मी संतांनी सांगितल्याच्या मार्गावर चालतोय, जिथं जगाच्या मालकाला मी मानलंय, लक्षात घ्या, जिथं आम्ही जगाच्या मालकाला मानावं, जगाच्या मालकानं जगाला आम्हाला मानायला भाग पाडावं, ही जगाच्या मालकाची ताकद आहे. फक्त त्याच्या चरणी आम्ही मस्तक व्हावं, अख्खं जग आमच्या चरणी मस्तक होतं. असून काय द्यावं जगाच्या? अरे प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं, पण केल्याशिवाय, त्यागाशिवाय, त्याग असतोच बरं काय. पोरांनो पाया पडते बरं, तुमच्या पोरींनो पाया पडते. वय रे वय. रस्त्यावर दगड आहे, बारक्या लेकरांना तो दगड घेतला आणि मोठ्याच्या डोक्यात घातला, मोठ्याला बोलता येई ना, बारक आहे काय म्हणा, त्याच्याकडे शक्ती आहे पण बुद्धी नाही. रस्त्यावर मोठा दगड आहे, परम लक्षण नाही का, रस्त्यावर मोठा दगड आहे, म्हातारा आलाय तिथं, त्याला कळतं या दगडाला कोणतं धडकणार आहे, त्यानं उचलाय गेला पण त्याच्या कमरेत करत भरली, त्याला उचलता आला. तरुण मंडळी, आपल्याकडे डोकं बी आहे आणि ताकद पण आहे. 17-18 वर्षाचे मावळे आहेत माझे, अरे 15, 16, 17, 18, 19, 20 वर्षाचे मावळे माझे, 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार की अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. या मावळ्यांनी जर स्वराज निर्माण केलं तर आम्ही त्याच रक्ताच्या अवलादी आहेत. आम्ही तर काय काय निर्माण केलं पाहिजे. पण आमचे मावळे गरी दिसली, गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पिंड आहे. हे वय तुम्हाला जे दादा, मी बहीण म्हणून सांगते, तुम्हाला जे करायचं ते करा रे, पण आधी धर्मासाठी जगा, आधी मातीसाठी कण भरतरी करा. हे प्रेम बिम करायची ही वय मला काही, हे बघा मला काही घेणं नाही, मला फक्त एवढंच कळतं, जिथं 56 लाख कोटी हजार तख्त, 56 लाख कोटी हजाराचं तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करत होते. किती आकडा ऐका, आकडा येईल, कळलं त्यालाच काही. 56 लाख कोटी हजारांचं तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतात. फक्त 3 प्रश्नाचे उत्तर आहेत. स्वराज्याचा खजिना आमच्यात राहून तुमच्याशी मिळून आमच्याशी ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांची नावं, आणि इस सल्तनत को सलाम. 3च अटी आहेत. किती अटी आहेत? 3. जर आत्ताचा काळ असता ना, ही लय आकडा मोठा झाला. आपल्याला कोण म्हणलं ना सरपंच करतो धर्म बदल, तरी आम्ही बदलतो. आम्हाला सरपंच की महत्वाची, धर्म आम्हाला हे लय महत्वाचे. पैशाचा विचार करू नका. नागबाबांच्या घरीला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. नामदेवरायची बायको राजाई 3.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. किती अंतरवालीच्या बाया, नामदेवरायच्या बायकोला राजाईला माहेरी 3.5 क्विंटल सोन्याचा पलंग झोपायला होता. बर का, 1.25 एकर ऊस आहे आपल्या बापाचा, तरी काय बोलती महाराज भांडणार नुसतं पेटावर, तुम्ही नुसतं तिच्या माहेराकडे जाओ. काय बोलती दादा तुम्हाला? माझा बाप काही ठिकाणी नव्हता, तुझ्या सगळ्या दलिंद्राच्या दारात दिले मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं ना, तुला भाई म्हणलं तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला असतं मला, माझं नशीब नसतं तू माझा बांधला, माझ्याकडे काय टिकट देऊन तुझ्या दारात तिला काढाया. 2 तासाची एनर्जी 2 सेकंदात गेली माझी. ताकद तुम्ही, ही ताकद नाही. माय आपण खरंच श्रीमंत आहे, खरंच आई शपथ आपण श्रीमंत आहे, पण आपला बाप श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत नाही. जगाच्या बापाने आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातली, ही सगळ्यात मोठी श्रीमंती घातली, सगळ्यात मोठी श्रीमंती. अगं ह्याच्यासारखी श्रीमंतीच नाही कुठली. नाही अगं कौतुक आहे मला माझ्या आईचं, माझी आई आहे म्हणून मी आज तो घालते. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात योग आंघोळ होईल. डोकं का आई तुम्हाला? माझी म्हातारी आजी लुगडं फाटल्यावर फेकत नाही, गोधडी शिवती, पण तिचा वापर करते. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं ना, मायबाप चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. जाणीव आहे कष्टाची, जाणीव आहे परिस्थितीची, आणि याच आईबापाच्या पोटी जन्माला आलो रे आपण.
आपल्या आईबापाची कधी आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे, आपल्या कमीपणाचा मोठेपणा करता आलं पाहिजे. आणि आपली भावकी बंगल्यात राहायची, आपला बाप पत्रात राहायचा आहे. आणि आपल्या भावकीनं आपल्या समोरून 4 चाकी फिरवल्या आणि आपल्या बापाला हात करू करू पुढे गेले. आपल्या बापाची ऐपत होती 4 व्हीलर घ्यायची, पण त्यानं घेतली नाही, कारण आपल्या कॉलेजसाठी त्याला फी जमा करायची होती. त्याला माहित होतं आपला पोरगा जेव्हा मोठा होईल, जेव्हा तो चांगल्या पदावर जाईल, तेव्हा ह्यांच्या नाकावर टिचून आपण सगळं करू. पण आता ती वेळ लय सहन केलं बापानं आपल्याला लय. आणि त्याची ऐपत लय मोठी होती, पण त्यानं केलं नाही. त्यानं आपल्या सुखाचा त्याग केला आपल्या चांगल्या भविष्यासाठी. मग आता आपलं कर्तव्य आहे, जेव्हा आपण चांगले झालोय, आपल्याकडे कर्तृत्वाची ताकद आली आहे, आपल्याकडे प्रभुत्वाची ताकद आली आहे, आपण जर वाढवू शकतो तर आपण इतकं वाढवावं की आपल्या आई बापाच्या डोळ्यातले आनंद अश्रू कायम राहावे, एवढी ताकद आपण त्यांना निर्माण करून देतो. विनंती, दादा लय कष्ट केले रे बापानं, तुमच्या आईनं लय आयुष्यभर चुली समोर राहिली नाही. अहो जी देही उदास हे त्यांच्या कारणी सुद्धा लागेल, त्यांनी नाही स्वतःचा विचार केला रे दादा, आपल्यासाठी नाही केला. विनंती माझे थोडंसं जपा. तुम्ही कीर्तनापुरते वय म्हणता, कोणा करायचं तीच करता. जरा कमीपणाचा मोठेपणा करायला शिकत जा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. किती? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ. याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं, तरी त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त केले, 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा. त्याच पावलावर पाऊल टाकून चालले पाहिजे. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. बाप शेतकरी म्हणून काय झालं, घरात पैसा नाही म्हणून काय झालं. अरे बुद्धी असेल तर पैशाची गरज पडत. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए, आणि आपण झुकाने वालेच आहे. झुकने वालों में से अरे 42 दिवस राज्य तळपट होता तुळापूर तीर्थक्षेत्रावर. साखरनंदीने बांधलेले माझे राजे जसे साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्यात. इतिहास कधी डोळ्यासमोर ठेवत जा. झालेल्या जखमेला त्रास व्हावा, तिखटाची मिठाची मला राजाच्या अंगावर केली, रोज एक अवयव कापलाय, पायाची हाताची बोटं मारली आहेत माझ्या राजाची. आणि इतका त्रास की एखाद्यानं मरणाची भीक मागावी तरी मरण एवढं. इतका त्रास दिला. 42 दिवस राजा तडपडतोय, 42 प्राण कंठापर्यंत आलाय. संभा बात मान लो, जिंदगी से हाथ कवा बैठोगे. औरंगजेब किसी बात का फिक्र नहीं करेगा अगर आपने नजर नहीं झुकाए. काय काय करे, नजर झुका के सल्तनत को सलाम करो. औरंगजेब सांगतोय शिवा के बच्चे की नजर खुप रही है, मेरे नजर में उसको बोल नजर झुका के मेरे सामने खड़े रहे. इतना जलील करने के बाद, इतना जलील करने के बाद भी अगर उसकी नजर हमारे सामने नहीं झुकी ना, तो ये जीत कर भी हार होगी. अगर उस शिवा के बच्चे को हमने अपने सामने नहीं झुकाया. स्वाभिमान लक्षात घ्या, अरे मायबाप इतिहास लक्षात घ्या. काय ताकद सांगायची. अरे इतका हाणला, इतका मारलाय, सळसळी नजर घुसणारे 2 फुटाचं अंतर आहे. आखरी बार चलो संभा बात मान लो, जिंदगी से हाथ गवा बैठोगे. काय ऐकायचं. जदी दोघांनी नजर वर केली, वर मान करून सांगितलंय नालाय काय. अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची लाईलाय करतो ते कर. तुम्ही अंगावर शिव चढतं तर थेंब आहे, तुम्ही श्वासात श्वास आहे, तर हा शिवाचा छाला तुझ्यासाठी हलकाच कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. ही औलाद आहे आपली. त्याच्याच प्रतीक तुम्ही आहे, तुम्ही पुढे. आणि खरंच दादांनो, हा इतिहास आहे आपला. पायापुरते तुमच्या काहीतरी घ्या रे यातलं, काहीतरी. आम्हाला काही घेणं नाही राहिलं महाराज. खरंय म्हणा, मी पण कुणाला इतिहास सांगायला लागले. 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला इतिहास कळणार नाही का. खरंच ना. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ते बिचारे वर बसून विचार करीत असतात. ती म्हणत असतात, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मी कोणासाठी बाबा. आणि काहीतरी धर्माचं रक्षण करत जमाय. तुम्ही करताय, कौतुक आहे तुमचं. या कमीपणाचा मोठेपणा करा. कुणाला माहित होतं एवढ्या छोट्या गावाच्याचं नावही कुणाला माहित नाही. आणि एवढ्या छोट्या गावात ज्याचं नावही कुणाला माहित नाही, मुख्यमंत्र्याला 2 मिनिटात आणायची ताकद या गावाला निर्माण करावी. गावातल्या माणसं कळतंय तुम्हाला. कमीपणाचा मोठेपणा, फक्त निष्ठा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला उभं केलं. सरांनी त्याला प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. कसं आहे बोबडे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का तू वकील होणार आहे म्हणे, लॉला ऍडमिशन घेतलंय. अरे तुला बोलता येत नाही, तू वकील कसा होणार. तुम्हाला थोडं बोलू नका. कुठलं बोलू, कुठलं मात्र कुठलं बोलू. अरे तुझी वकिली पुढच्याला कळली पाहिजे.
तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, शब्दावर दमक नाही, शब्दांवर प्रभुत्व नाही, बोलण्याची दमक नाही, आणि तू कसं वकिली करणार आहे? मला थोल कधी बिलल कधी कधी वकील सोड म्हणले 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना पट्ट्या मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सर मी अंडरस्टिमेट केलं त्या पोराला. सदस्य लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला, काय ग्रंथ विकले? त्यांना तर थगले विकले. सर म्हणलं कस काय? नाही थोप म्हणलं तर प्रत्येकाच्या दरवाजात जायचो, दरवाजा वाजवायचो. त्यांनी दरवाजा उचलला, त्यांना फक्त म्हणायचं हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देण होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं स्ट्रॅटर्जी रे. गणी विकावा, स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा. सक्सेस तुमच्या पायाशी असलेला विश्वास व्यासपीठावर देतो. तुम्ही म्हणत मोठे म्हणत करा पोरांनो, अरे गरीब असलं म्हणून काय झालं, शेतकरी असलं म्हणून काय झालं, चांगल्या कॉलेजमधून शिकलो नाही म्हणून काय झालं, अंगावर चांगले कपडे नाही म्हणून काय झालं? अरे आवला छत्रपती शिवरायांच्या रक्ताची आहे, स्वराज्य घडवणारच मराठ्याची पेरांगी नाही भिनार मरणाला, मराठ्याची पेरांगी नाही भिनार मरणाला. सांगून गेला कुणी अरे अवघा विश्वाला, सांगून गेला कुणी अरे अवघा विश्वाला. मराठ्याची पेरांगी नाही भिनार मरणाला, मराठ्याची पेरांगी नाही भिनार मरणाला. सांगून गेला कुणी मरणाला, मराठ्यांची पेरांगी नाही भिनार मरणाला. सांगून गेला कुणी अरे अवघा विश्वाला, सांगून गेला कुणी अरे अवघा विश्वाला. स्त्रीपासून निर्माण झालेलं स्वराज्य मासेवांची इच्छा आहे. स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे. ताकद आहे रे बाहेर, खरंच ताकद आहे. आणि ही ताकद आम्हाला शेवटपर्यंत टिकवायची. शिवराय लक्षात घ्या. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुसलमाना मुसलमानाचा मानकाची मुसलमानाचा मानकाची ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, त्या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण काय आपल्या आई बहिणींची आबरू लुटली, मंदिराच्या मध्ये उद्ध्वस्त केली. आधी सैन्यात मुघल सैनिकी सैनिकी भगवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर हया नाचत होता. आणि मुठभर पावले हातात माझी गणपती पाण्याची यशाची सूर्याची कोणाची फुलाची सगळं नराची संताची कोणाची बाईची कोणा गप्पा मध्ये निपात पांडवकर चेड काय होणार एवढं नाही. स्वराची घडणार आहे. एक मावळा नाकाची ताकद घेऊन मिळवत होता. मावळा छत्रपती शिवरायांचा सगळा सुद्धा मावळा. युद्धात कोणी हात गेले मावळा घरी बसतो. मावळा घरी बसताना त्याच्यात राजा भेटल, राजा भेटल आलं बघता मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मावळा जसा जसा रडायला
तिला म्हणणाऱ्याचा ज्ञान होणाचं आवाची नगाली घाण टाकली स्वराज्यासाठी ती हा पणाला लावी पण या मातीच्या कामी लागेल अशी शपथ घेतली तुमच्या डोळ्याने का असं समजू नका माझा हात त्याला बघतोय अरे मग का रडतोस मला वाईट वाटतंय राजा वाईट वाटतंय माझ्या स्वराज्याचा धनी माझ्या झोपडीत आलाय पण माझ्या राजाला मुजरा करायला या दुर्दैवाकडे हात शिल्लक नाहीये या खंतना डोळ्यात पाणी आलं या राजा या मावळ्यांच्या निष्ठेने घडलं स्वराज्य आणि तेच दिवस पुन्हा एकदा आणायचे काय कशासाठी वाया रावानं गाढवानं मिळवलेली नांगरीनं फिरवलेली जाती माझ्या मासाहेबांनी सोन्याच्या नांगराने पण होता नांगर आणि काय केलं कोणी शेतकऱ्यासाठी विचारा मासाहेबाला शेतकऱ्याला कसा जगवायचा असतो जो मातीत यायला तयार नव्हता जो पीक पिकवायला तयार नव्हता जो जगायला घ्यायचा त्याला जगायला शिकवलं माझ्या मासाहेबांना आणि सांगितलं अरे या आपल्या मातीत या आपल्या धर्मात या आपल्या गावात या कुणातरी भामट्याला घेऊन बसणारी आपली औलाद नाही आम्ही आहे तुमच्या पाठीशी आपली माती टिकवा हा अधिकार दिला माझ्या माणसाला लोकांना भीती वाटायची नाही गावात पाऊल टाकायची माझ्या मासाहेब म्हणल्या अरे लेकरं कशी जगवणार काय शिकवणार त्यांना काय आदर्श घ्यायचा तुमच्याकडनं तुमच्या पोरांना माझा बाप कशासाठी लढला नाही तर मी खाणार अरे या अहो मासाहेब यायचं म्हणता पण कुणाच्या जीवावर यायचं तू नसताना बरं आम्हाला कुणाकडे बघून यायचं तुमच्या बाई माणसाकडे बघून अरे माझ्या बाई माणसाकडे बघून येऊ नका 5 वर्षाच्या शिवरायांना हाताला धरलंय मासाहेब सांगतायत छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून या 5 वर्षाचं अरे शेतकरी आपली माती पिकवायला आपला अधिकार घ्यायला आपलं स्वराज्य आपला धर्म आपलं साम्राज्य कसं अहो फक्त स्वाभिमानानं पोट भरत नाही मासाहेब अहो जमिनीत पिकवायचं काय खायचं कसं या स्वराज्यातली पहिली पतसंस्था काढली माझ्या मासाहेब जिजाऊंनी ज्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य कशामुळे पतसंस्था बैलगाड्या बैलगाड्या बी बियाणं खत जेवढं काही जमिनीसाठी लागतं तेवढं सगळं मोफत शेतकऱ्याला जेव्हा तुमचं पीक येईल तेव्हा माघारी द्या तोपर्यंत विश्वास आणि स्वराज्य त्या शेतकऱ्याची पोरं आणि 8 वर्षापासूनची 50 वर्षापर्यंतची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली दापट्टा घोडस्वारी तलवारबाजी ही स्वराज्याच्या घटनेला सुरुवात 7 वर्षाचे शिवराय घर मासाहेब घराकडे जात आहे जाताना मासाहेबांना एका चौकात दिसा अरे भले भले स्वतःला राजे म्हणून घेणारा राज पाया नाचवीत होत छत्रपतींनी विचारावं मासाहेब पाया का नाचतंय पाया नाचतंय खूप पाया पैशाचा माज मासाहेबांनी सांगावं राजे तुम्हाला स्वराज्याचा धनी व्हायचंय महाराजे तुम्हाला स्वराज्याचा धनी व्हायचंय पण लक्षात ठेवा काय राजे तुम्हाला पाया नाचवणारा नाही तुम्हाला पाया वाचवणारा राजा व्हायचंय देश घेतला आणि असंच सुरू झालं आमचं साम्राज्य इतिहास बघण्याचं फळ आता सरकार बोंबलतं पाणी अडवून पाणी दिलं या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला अशी 32 धरणं शेतकऱ्यांच्या हितार्थ 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली ज्या 7 वाऱ्यावर हे सगळे माच करतो ना आपण प्रत्येक धर्मातलं बरं का मराठा एकमेव नाही 7 वारा सगळ्याचाच आहे जे म्हणतात ना कॉलर वर करून माझ्या बापाचा 7 वारा नाही म्हणत अरे दादा ते 7 वारा माझ्या स्वराज्याच्या बापामुळे
या शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. तिथून सुरू झाला सातवारा. चला, प्रत्येक धर्मातले, प्रत्येक जातीचे, प्रत्येक माणसं कान उघडून ऐका. महिन्याच्या महिन्याला हातावर पगार पडती ना, 1 तारखेला सरकारी प्रायव्हेट पडती ना, ती कृपा शिवरायांची. कारण या राज्यातली, या देशातली वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत चालू केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग कष्टाचं भेटतंय. राजे कुठल्या एका जातीचे नाही, सगळ्याच जातीने त्यांच्या लेकरासाठी झटावं ही विनंती आहे. तर माझा राजा प्रत्येक जातीसाठी झटला ना, तर त्याच्या लेकरासाठी प्रत्येक जातीला झटावं हा माझा विश्वास. त्याला सुरू करायची. 17 वर्ष शिक्षण पूर्ण करून मासाहेबांना घेऊन परतले पुण्याला छत्रपती शिवाजी. वयाच्या 17व्या वर्षी तरुण मंडळी, वयाच्या 17व्या वर्षी मुठभर मारले घेऊन पुण्याच्या नैऋत्यस्थ रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वयाच्या 17व्या वर्षी. इतिहास ऐका मग जगायचा कसा विचार करा. वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड जिंकला माझ्या राजानं. एवढ्या कमी वयात गड किल्ला जिंकणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि गड किल्ल्याचं नाव तोरणा. एवढी जीवाची तळमळ. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, ती तुमल्यांना नाव टाकून आली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, ती तुमल्यांना नाव टाकून आली. होतीच्या जाईला ज्याला जय म्हणून वाटलं नाही त्यानं घरी जाऊन पिटवून जाऊ नका लागा तुम्ही. ते झटले तुम्ही जय तरी म्हणा. काय काय माणसं मलाच म्हणतात लयच हो तू इथे का भांडवल करते, काय भांडवल करते. चल तुला काय बोलायचं ते बोला रे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. भजनात नशा असावी, फक्त नशेत भजन नसून. भजनात नशेशिवाय नाही, पण नशेमुळे भजन नाही. आले म्हणजे मला हे बघा, मला कुणाचा काही प्रॉब्लेम नाही, मला सगळं आवडतं. गार जमतात. डोंगराची हवन बायला श्वासना गारवा गार. गुरुची जर कुठली ना
उपोषणाचं मेळ लागू द्यायची नाही. तिला अवघड आहे. हे बघा, देवीची अवहेलना करणारी पात्रता आमची नाही. आम्ही देवीची अवहेलना करत नाही. जे तिची अवहेलना करतात तिची अवहेलना आम्ही करतो. खरंच विचित्र परमार्थ करू नका. नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान ही माझ्या तुकोबारायांची भाषा आहे. नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान हा परमार्थ नाही आपला नाही. अरे ती देवी आहे जिच्यामुळे आपण आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमयशासुर मर्दनाला गुणी. इकडे पण अभंग घेत जा नाही बाबा. म्हणजे असं काय भजन तुम्ही कसंही करा, काळ वेळ नाम उच्चारिता. आपल्या भजनाला असं काही नाही बरं का, की असंच घ्या तसंच घ्या अभंगातच म्हणा, असं काही करतात त्या पत्ती असं खरंच काही नाहीये. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही? मध कसा खाल्ला? रागाने, मग गोड लागत नाही का? लागतो. विष प्रेमाने पिलं मग मरत नाही का? असं विशाल म्हणलं किती गुणाचे मारायचं नाही, किती गुण दिसतंय असं विशाल असं विषाला वाटतं. मग विष मारित नाही का? मारतोच ना. त्याचा मूळ गुण आहे ते मारण्यासाठीच आहे. मधाचा मूळ गुण आहे ते गोडवा देण्यासाठीच आहे. देवाचं नाम कुठल्याही असो, देवाचं नाम कुठल्याही असो, कुठल्याही स्थितीमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही काळी, कुठल्याही वेळी, जिथं तुमच्या जिभेवर जगाच्या मालकाचं नाव आलंय त्याचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं. ते देतोच. त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं. ते देतच. चकारात्मक, चकारात्मकच्या पुढे व्याकरण चकारात्मक. देतच म्हणजे होणार तरले तरती हा नामधारकाचा लिहून देतो. अजून काय पाहिजे? लिहून देतो ना. मुखी नाम हाती ऐसी साक्ष बहुतांची. अजून काय सांगायचं? पण तो कसा पाहिजे? जे देही फिरायचं पण जागेवर यायचं. थोडं चहा पाण्यावर थांबती गाडी पण गाव युस्त्र सोडायची. मग ही ओळख आम्हाला पटणं गरजेचं आहे. मग कोणी काय म्हणू रे, हे लोक बोलतात लय धर्म करता, लय जात करता, करत नाही दादा. सर्व धर्म सर्व भगवानमध्ये जरी आम्ही माणसं असली ना, पण लोक जर आमचे जोत्र सोडत असले तर आम्हाला त्रास होणारच नव्हता. जवळ प्रेमा नाही तर झेंडावर आणि दांडा खाली. तुम्ही जर आम्हालाच येडेवणी करायला मग झेंडा खाली दांड्यावरच होणार मला राग आला. अरे तुम्ही आम्हालाच मानायला तुम्ही तयार नाही. जर तुम्हाला सगळं जमतं रे, सगळं. कितीतरी आमच्याही पोरांचा विचार करत जाणार आहे दादा. कितीतरी आमच्याही पोरांचा विचार करत जा, कितीतरी आमचीही लेकरं बघत जा, कितीतरी आमचाही वनवास बघत जा. मला मी अशीच कीर्तनाला चालले होते सहजण. अचानक तो न्यूजवाला समोर आला. तो म्हणला तुमचं आरक्षणाविषयी काय म्हणणे. डोक्याला भेटा होता माया. लय काय बोलले नाही मी. काय तोंड आहे बघा. खरं सांगू का दादा, वाईट वाटतं रे. पोरगी असून वाईट वाटतं. पोरगी म्हणून इतकं वाईट वाटतं ना दादा. अरे इतका त्रास आहे ना ओपनवाल्याला. शिक्षण घेताना आम्ही गरिबातनं मोठी झालेली लेकर आहेत. आम्हाला जाणवतं दादा. आम्हाला कॉलेजला EBCचा फॉर्म भरा. पोरगी असली की एक EBCचा फॉर्म असतो. ते थोडी टक्केवारी, थोडे पैसे कमी होतात त्याने. त्याला बी इतके दाखले लागतात दादा, इतके. ह्यांचं फक्त नाव ऐकलं की ह्यांना आरक्षण आहे. आम्हाला स्वतःला सिद्ध करायलाच 15 दिवस लागते कागदपत्र गोळा करायला. म्हणजे आम्ही ह्याच जातीचे आहोत हे सिद्ध करायलाच 15 दिवस लागतात आम्हाला. इतके कागद, पर बापाचा, आज्याचा, पंजाचा, सगळ्याचे दाखले गोळा करायला लागतात. त्रास खूप आहे रे. मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं होतं दादा. मेडिकलला स्वतःचं, मला लोकांचं काही घेऊन देणं नाही. मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं होतं. ओपनमध्ये येते मी. मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं दादा. बापाकडं जमीन लय होती पण जमिनीत पीक नव्हतं. जमीन लय होती पण पिकत तेवढं. पावसा जिरायती शेती. मराठवाडा म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून. देवानं पाडलं तर खरं आहे, नाही तर पोटाची खळगी भरल्याचं स्व टेन्शन आहे. पण वैभव काय सांगायचं दादा. अरे महाराष्ट्रात कुठल्याही भागात फिरायचंय, तसे सप्ते या भागात होतात ना मराठवाड्यात, तसे महाराष्ट्रात कुठंच सप्ते होत नाही. एवढा वैभव सप्त्याचा आमचा. कीर्तन करावे तर मराठवाड्यात, गायक वादक मराठवाड्यात, लोक मराठवाड्यात. पुणे, मुंबई, सातारा, सांगली पैसे लय, लोक नाही. पाकिट जोऱ्यात पण आई काय लोक नाही. इथं पाकिट नाही पण लोक नाही.
आणि इथं लोकांचं प्रेम लय. आणि ऊसतोडी करते मायबाप. कशी करते? ऊसतोडी करणार, पण सात्याला पट्टी दणकावूनच देणार इतक्या मोठ्या मनाची माणसं आहेत. धर्म जपतात रे. मराठवाडा नावच मराठवाडा आहे. ऐकूनच जिथं अंगावर शहर आहे तिथली माणसं मावळ्यांसारखीच जन्माला येणार किंवा. आणि खरंच भाग्यवान आहे रे तुम्ही. मला मराठवाडा जवळ आहे, पण मी जन्माला पश्चिम महाराष्ट्रात आली. पण मराठवाडा मला 2-3 किलोमीटर. बार्शी माझं गाव येतं पश्चिम महाराष्ट्रात, पण मला धाराशिव, बीड हे सगळ्या गोष्टी फार जवळ. मला कौतुक आहे. त्याच्यामुळं जाणीव आहे मला. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, एखाद्या चांगल्या मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, त्याला लाखाने फी भरावी लागते. लाखाने ऐपत कुणाचीच नसते तेवढी, कोणाची. आणि साध्या कुटुंबात जन्माला आली, बुचला बरं त्याला. चांगल्या कुटुंबात जन्माला आलेली माणसं आहे आपण. एकदम साधं कुटुंब आहे आपलं. आईबापाला कष्ट करताना बघितलेलं असते, आईला कष्ट करताना बघितलेलं असते, बापाला कष्ट करताना. लोकांना कळत नाही कुठल्या टाईमला फोन करावं ते. त्या मोबाईलची रिंगण दारू पिल्ला माणूस कधी कार्यक्रमाचा गोंधळ करीन काय भरोसा नाही. दोघंही सारखे. त्या जागेवर या विषयाकडे फार कष्ट माझ्या डोळ्यासमोर मला माहिती आहे. बापाने आयुष्यभर रानात काम केलं, आईने आयुष्यभर रानात काम केलं. जाणीव आहे कष्टाची. मग आम्ही विचार केला, अरे एवढा त्रास जर आपल्या कॉलेजच्या फीमुळे होत असेल, एवढा त्रास जर आपल्या आईबापाला आपल्या कॉलेजच्या फीमुळे होत असेल, कर्ज डोक्यावर होत असेल, आपल्या बापाच्या कर्ज होत असेल, आपल्या आईच्या डोक्यावर, ह्यांना सुखानं झोपा लागत नसत्या, तर शिकलेलं काही फायद्याचं. आणि बऱ्याच पोरांनी शिक्षण याच्यामुळेच टाळलं की त्याच्या फी खूप होत्या. कळतंय तुम्हाला? फी जास्त असल्यामुळं पोरांनी शिक्षण टाळली, पोरींनी शिक्षण टाळली. आणि तुमच्या पाया पडून विनंती मायबाप, आपल्या हक्कासाठी लढणं ह्याला धर्मभेदन जातभेद म्हणत नाहीत, याला स्वाभिमान म्हणतात. मी तुम्हाला एकच वाक्यात हक्कासाठी लढत जा. तसे माझ्या राजांनी अख्खा सगळ्यांसाठी येतं, आणि हे सगळ्यांसाठीच आहे. मी तुम्हाला मगाशीच एक वाक्य म्हणलं, जर माझा राजा प्रत्येकासाठी झटलाय तर हे प्रत्येकाचं काम आहे की त्याच्या लेकरासाठी झटलं पाहिजे. हे बघा, आणि असं नाही या आरक्षणाला फक्त मराठ्यांच्याच लोकांनी हातभार लावला असं नाही. तुम्ही आंतरवाली सराटीकर माणसं आहेत. तुमच्या गावातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसांना या उपोषणाला हात लावला, हेच आपल्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं. हाच महाराष्ट्र, इथं एकनिष्ठता आहे अजूनही. हे दाखवून दिलं तुम्ही. माझ्या डोळ्यातनं पाणी येतं कधी कधी समाज बघितल्यावर. ही माझी माणसं आहेत, धर्म जात म्हणून नाही. प्रत्येक धर्माची प्रत्येक जातीची माणसं इथं हजर आहेत. तुम्ही आहात म्हणून आम्ही येतात. पाया पडून सांगते तुमच्या, असंच एकनिष्ठ राहा, अशीच निष्ठा दाखवा. तुझं 14 ऑक्टोबरचा दिवस आहे ना, तो आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे. पुन्हा एकदा स्वराज्याभिषेकाचा दिवस आहे. जसं शिवराज्याभिषेक आज झाला ना माझ्या रायगडावर, ही आंतरवाली सराटी म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांचा रायगडच आहे. पुन्हा एकदा शिवराज्याभिषेक सोहळा होणार आणि पुन्हा एकदा प्रत्येक माणसाला न्याय मिळणार हा माझा विश्वास आहे. विनंती, चला विषयाकडे. मग देहाची काळजी न करता आम्हाला जपता आलं पाहिजे. आमच्या देहाची काळजी करणारा पाठीशी उभा आहे हे आम्हाला माहित आहे. निगवानी लोक म्हणले काय होत आहे, ऐकतो का देव? अरे देवानं ऐकलं नसतं चकोबाच्या बायकोचं बाळांपण 27 दिवस साडी नेसून केलंच नसतं. चकोबाची बहीण झाला शारंग धरा. ज्या गोरबा काकांनी आपलं लेकरू पायदळीत उडवलं, त्या गोरबा काकाचा संसार माझ्या पंढरीच्या नाथानं सांभाळावा. जिथं कुंभार होऊन माझा पांडुरंग जावा आणि तेलमध्ये कुंभार होऊन जाऊन म्हणावं, पांडुरंग कुंभार माझं नाव. मातीत उडवतो, मडकी घडवतो. अहो माझ्या देवानं घडवलेलं मडकं दगडावर मारलं तरी फुटत. ज्यांनी ब्रह्माला घडवलं त्यांनी मडकं घडवल्यावर फुटून कसं बाहेर? ताकद लक्षात घ्या ना. बरं लोक म्हणतात देव, हो कसं असतं ना माझ्या बापू विश्वास. सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कर नाही. सुचल रडून सांगते स्वामी द्वारकेचा राजा आहे, तुमचा मित्र मागा देणार नाही का? देईल ना, विश्वास आहे. पण मागणार नाही, कारण ही माझ्या विश्वासाची परीक्षा आहे. त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे. कळलं? जाऊ दे, काही विषय नाही. न सांगता तुम्हा कळू येते. माझा विश्वास आहे. या विश्वासामुळं 4 दिवस उपभोग घेतला सुखाचा, पण भगवंताकडे मागितलं, बघून सुद्धा मागितलं. या विश्वासामुळे मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली. ही ताकद आहे विश्वासाची. मन थोणी न म्हणता तैसे घे आणता, वाया व्यर्थ कथा सांगेवा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना जे देही
काळजी करू नका याची मायबाप. होईल थोडा त्रास, होईल थोडं दुःख. संतांना झालं तुमची आमची काय कथा आहे. लोक आहेत मायबापी. गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात अयो यानं बरी केली. काय ब्रह्मचर्य राहायचं होय. लोकांचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे. लय लोक सांगत नाही स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेमला ठेवतंय, नुसतंच उभं राहिलं त्याला काही कालावधी नाही. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू चिरी होती. मग करू काय, अरे मरू का. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक सांगायचं किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही देवा सांगू सुख दुःख, देव निवारी भूक. लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही, आणि हप्ते भरले नाही मग बँकेने नेलेली बी सांगायची. कसं असतं गुरुजी, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याची आजी कळत असते. आणि लोक दिखाव्यासाठी जगतात. लोक आख्या करोनात किलोवर तांदूळ पण फेसबुक जाम कशाला. कोटीचा बांगला बांगल्यावर नाव मातृपितृ छाया. लय धार्मिक येऊन त्याच्या घरी गेले, घरी गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खाट्यावर. हा लागो तुझ्या बांगल्याला, तू लिहितो कशाला. करतो का म्हणून बोंबलतो जास्त. 20,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. किती 20 म्हणजे काय दानशूर व्यक्तिमत्व, काय विषाणू आहे. 20,000 लोक खाऊ घातली. शरद म्हणला ताई लय नका कौतुक करू, तिनं काही चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग इलेक्शन जवळ आलंय म्हणून तेवढ्या ती जाऊ दे खाऊ घातली ना. खाऊ घातली यात काही न बोलाय. प्रत्येकाला गण लावताय मग जीव घालताय. गण लावायचं दादा का बुक्का चंदन अष्टगंध गुलाल भांडारा काय लावायचं ते, पण कपाळाला गद. उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पदार्थाला कळावं तरी कुठल्या गॅंग मारलाय नेमका पुरायचा का जाळायचा एवढा तरी मिळेल लागावा त्याला. आपापला धर्म जपत रे. कधी गुरुद्वारात गेलायत का. गुरुद्वारा शीख लोकांचा जा कधी त्यांच्यात नियम आहे. मस्तकाला कापड बांधल्याशिवाय ते येऊ देत नाही. मस्तकाला कापड बांधल्याशिवाय येऊ देत नाहीत. पुरीच्या डोक्यावर पदर नसेल तर ते आतमध्ये घेत. कपडे अंगावर फाटके असल्यास ते येऊ देत नाही. येऊ देत. तुमची पॅन्ट इथं फाटलेली ती स्टाईल आहे तुमची, पण ती येऊ देत. हा पुरीचे तोकडे कपडे ते येऊ देत. त्यांना शोभेल असा ड्रेस घालून गेलं. आणि आमची किती हलकट आहेत बघा. तिथं जाताना नीट जाते ती. तिथं जाताना नीट. आणि मंदिरात ही इकडून फोन करता येईल, ती तिकडून तर या इकडून मी येतो तिकडून महादेवाच्या मंदिरात. तुम्ही मंदिरात टुरिस्ट पॉइंट बनवलेले पूर्ण मंदिरात. अरे जगाचा बाप असलाय जनाची नाही मन स्त्रीलाच ठेवावी रे मंदिरात. देवच नाती बनवतोय असली. आणि सगळं देवावर टाकलं तरी सगळं. राधाकृष्णानं प्रेम केलं. तुला माहित तर आहे का राधाकृष्ण. राधा 22 वर्षाची तर कृष्ण 5 वर्षाचे. राधेला नवरा आहे जेव्हा देव रांगतोय. आता तुझी राधा 22 ची तू 5चा आहे रे. असं रांगत जात रे. मला तुला आवडत असं मला हे नाही. तुम्ही प्रेम करा पण देवाला बदनाम करू नका ना. देवाला होत्या म्हणा 16,108. पण देवानं काय केल्या. अरे राम जन्मामध्ये ऋषी मुनींनी दगड घेऊन रामप्रभूकडे आले आणि रामप्रभूकडे बघून त्यांना मोह आवरला नाही. रामप्रभूंना त्यांना म्हणायचं होतं या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या, पण ते रामाला म्हणले आम्हाला तुमच्या बायका करून. म्हणून पुढे त्या गवळणी झाल्या. म्हणून त्या बायका. त्याला शास्त्र आहे रे. आपल्यासारखं नाही दादा. मला कौतुक वाटतंय तुमचं कधी कधी. तुम्ही बाकीचं सगळं करता रे. म्हणजे वाईट वाटतं बाकी दुसरं काही नाही. कधी बघितलं का महाराज. आता हे बघा आदल्या दिवशी काय झालं. पुन्हा रमजानीत झाली. आदल्या दिवशी गणपती विसर्जन झालं. दुसऱ्या दिवशी
रमजान ईद होती. बोलत जा पटापटा. होती का नाही? होती. त्या दिवशीच होती, पण ती पुढच्या दिवशी त्यांनी केली. बरोबर. गणपती विसर्जनाला सगळ्या गावातली पोरं नाचली का नाही? दारू पिऊ पिऊ नाचली का नाही? आणि पुढे म्हणतात आम्हाला बायका भेटत नाही. असलं वागून हा? अरे तुम्ही श्रावण महिना आमोशा कधी येते म्हणून वाट बघता. सोडले असते ना आमोशा. अरे बहिणी म्हणून सांगते अजून 4 वर्ष तुला बायको भेटत नसते. बाकीचे म्हणतात माझं झालं, तुझी नीट नाचत नसते 4 वर्ष. तुम्ही म्हणता बायकोचा खाण्याचा काय संबंध आहे? युक्त आहार इंद्रियाशी सार, आयुष्यच त्याच्यावर आहे रे. मी धर्म नाही रे आपला तो. कळतंय का? ज्यावेळेस इंग्रज आले ना शिवराज्याभिषेक सोहळ्याला, तेव्हा इंग्रजाला त्या दिवशी गडावर परवानगी दिली नाही, कारण गडावर खाऊन आलेलं जमत नव्हतं. निर्व्यसनी आणि शुद्ध शाकाहारी मावळे होते. डोक्यात घ्या. कोंबडीन तंगडी हणून मावळे नाही झाले ते. अरे तुम्हाला दम निघत नाही. आता गर्दी बघा त्या हॉटेलांनी. काय तुम्ही जे बोकड खाता ना दादा, शेतकरी तुम्ही बोलल्यावर झोमतो तुम्हाला. ती बोकड अशी जात आहे जे आईने जन्माला घातला त्याच्यावर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकतं ते शेतकरी. तुम्ही स्वतःच्या आईवर घाण नजर टाकणारा जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील? आणि मग मला सांगा शाकार करायचा का नाही? आपला धर्म नाही ना तो. हा आता टाळ्या स्वा त्यांनीच वाजवल्याची खात नाही ती. बाकीचे म्हणून आपणच खायचं आपणच वाजवायचं असं. कडू इथून पुढे खाणार नाही म्हणून तरी वाजव. कारण आपल्याकडे मागचं काही धरीन नाही धरत. वाल्याचे वाल्मिकी झाले हा संप्रदाय आपला. नारद मुनींच्या कीर्तनामध्ये 2 अक्षर चुकून ऐकली वाल्याने. किती अक्षर शब्द? कीर्तनाची ताकद बघा. 2 अक्षर. किती? 2 अक्षरावर भगवंताच्या जन्माच्या आधी त्यांचं अस्तित्व द्यायची ताकद त्याच्यामध्ये आली. हे सामर्थ्य संप्रदायाच्या 2 अक्षरामध्ये. वाल्याचे वाल्मिकी झाले. केले रामायण रामा. मग कशामुळं? आपल्याकडे पाठीमागचं मागे झाले पाहू नका. पुढे जामीन आहे तू का? पुढे मी साक्षीदार. जामीन म्हणजे जामीनदार माहित असेल की आत गेल्यावर बाहेर काढतो त्याला म्हणायचं. आत गेल्यावर बाहेर काढतो त्याला म्हणायचं जामीनदार. वाईटात गेल्यावर सत्यात आणतो त्याला म्हणायचं जामीनदार. तुका बरं म्हटले मी कोण आहे? मी तुम्हाला बाहेर काढणार आहे. काळजी करू नका. मागचं पाहू. इथून पुढे तरी आता तरी पुढे नका करू नाश. आता झालं गेलं नाश नाही. आता अर्धी लाकडं मसनात गेली. आता सरण पेटवायची वेळ आली ना. आता काय माळ घालतात आहे? अरे मी आली आज माळ घातली, उद्या तरी माळ करी म्हणून वर चिडकी. एक दिवस. अरे एका नामाची ताकद ब्रह्मगणिती करू शकत नाही पुण्याची. ब्रह्मादिकाला सुद्धा एका रामाच्या नामाची गणना करता येत नाही. विचार करा एका दिवसाचं किती होईल? ताकद आहे रे. समजून घ्यायचं थोडं. मायबाप पाया पडते तुमच्या. आपल्या धर्माला जपत जा. रमजान ईदीला कुणी नाचलं का दादा? गणपतीला एवढी पोरं नाचली. ईदीला कोण नाचलं का? 25 डिसेंबर क्रिसमस नाताळ ख्रिश्चन लोकांचं ते असं करतात का? असं त्यांचा देव घेऊन त्याच्यासमोर नाचतात का? आपण आपल्या देवांसमोर का नाचायचं? नाचू नका असं नाही. नाचू कीर्तनाचे. नाचा ना, बिंदास नाचा. अरे हातात टाळ घ्या, गळ्यामध्ये पकवास घ्या आणि मस्त बेधुंद होऊन त्या गणपती समोर नाचा. जगाचा मालक तुम्हाला साक्ष द्यायला उभा असेल रे. काय पडतं तुमच्या दादा? स्वतःच्या हाताने वाईट वागू नका. धर्मासारखं वागता येत नाही. धर्माला कलंक यायला गेलं असं तरी वागू नका. विनंती दादा, विनंती. बाकी काही सुद्धा नाही. पण आता बरीच पिढी सुधारली बरं का. आता बऱ्याच ठिकाणी गणपती समोर नाही डीजे लावत पोरं. अजून थोडेफार आहेत पण बरेच असे आहेत जिथे अजूनही डीजे लावत नाही. बरेच गाव अशी आहेत, बरीच पोरं अशी आहेत जिथे कीर्तनासमोर गणपतीसमोर कीर्तनं असतात, भजनं असतात. बाकी हे बघा, समाज गोळा करायचं आपलं ध्येय नाहीये. समाज गोळा व्हावा असं आपलं ध्येय नाहीये. गोळा झालेला समाजातला एक तरी सुधारावा हे आपलं ध्येय असतं. आपल्याकडं कौरवाची गणती नाही, पांडवाची गणती आहे. विश्वाचा नाथ जिथं पाठीशी उभा आहे ना तिथं युद्ध विश्वातलं सगळ्यात मोठं जिंकलं जातं. हे कायम लक्षात ठेवा. मग आम्ही तत्व विचारले तुकोबारायांना. तुकोबारा हे सगळं सत्य आहे पण 7 प्रकारचे पाश. किती प्रकारचे? 7 प्रकारचे पाश टाळून आशा निवरून जर भक्त होता येत असेल तर हे जर अवघड दिसतंय ना. आशा सोडेल असा माणूस. कारण आई सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशेमुळेच माणूस जगतो. आशा सोडायची. तुकोबाराय म्हणले आशा सोडायची संसाराची. आशा कशाची सोडायची? संसाराची. मग कशाची करायची? भगवंताच्या
प्राप्तीची आशा ठेवायची, पण कशाची? भगवंताच्या प्राप्तीची. ही आशा ज्याला आहे तो याची काळजी करत मग गोरबा घ्या, मग ज्ञानोबराय घ्या, मग तुकोबराय घ्या, मग जनाई घ्या, मुक्ताई घ्या, संत कुठलेही घ्या, वेळ होत गेला. मग आपण विचार केला या भक्तांनी देहाला उदास राहून परमार्थ करावा. अर्थात याची काळजी करू नये, जगावं दुसऱ्यासाठी. पण किती जगावं? दुसऱ्यासाठी किंवा भगवंतासाठी किती जगावं? चुकवर आहे मंगळवाराच्या भिंतीखाली त्यांचा मृत्यू झाला. साक्षात पांडुरंगा परम डोळ्यात पाणी आहे. नामदेवाला विचारतात, नामा माझ्या चुकवरांची हाडं तरी घेऊन येतं काय? नामदेव म्हणले, देवा भक्त आम्ही तुझे, अशी कामं नाही म्हणे. जा तेवढे हाडं घेऊन या. आणली असती देवा, पण प्रत्येकाची हाडं सारखी ओळखायची कशी? नामा प्रत्येक हाड कानाला लाव, ज्या हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल नामा, ते हाड माझ्या चोख्याचं असेल म्हणायचं. विषय तो त्यांचा झाला. मृत्यू नव्हे, मृत्यूही त्या नामस्मरणाला टाळू शकत नाही. तुकोबर आहे आजही येत, ज्ञानोबर आहे आजही येत. उत्तमची उरे तुका म्हणे एक मरणीची, जे मारू शकत नाही देहाला लक्षात घ्या, जे मारू शकत नाही ते ताकद. विषय तो त्यांचा झाला. आता माता पिता कसे म्हणताय? तुम्हीच म्हणता ना तुका म्हणे माये बापे बघी देवाचीच. मग उलट कसं बोलताय? उलट नाही. प्रल्हादासारखे मायबाप असतील तर तेही आम्ही नाकारू, कारण इथे सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे माय बापाचं. मायबाप नाकारू असं नाही. आम्हाला नामाच्या आड जर मायबाप आले तर आम्ही मायबापही नाकारू. बाकी लक्षात येतं? इतकं आमचं भगवंतावरचा विश्वास आणि भगवंतावर निष्ठा असावी. ठीक आहे, पण आम्ही हे सगळं करू तुकोबर आहे. आम्ही देहाला उदास राहू, आम्ही विषय नारायण करून आम्ही आशापाश सोडून देऊ, आम्ही भक्त होऊ, आम्ही देवाचं चिंतन करू, पण ह्या सगळ्याच्या बदल्यात काहीतरी भेटलं पाहिजे. आम्ही हे सगळं करू तुका म्हणे घालू तयावरी भार भाऊ हा संसार देवा पाहिजे, पण याचं फळ काहीतरी भेटलं पाहिजे. घालून या भार निर्विल्या संती. मग जिथं मला विश्वास आहे तुम्ही सगळं करा, तुमचं सगळं देव करेल. तुम्ही त्याला स्वीकार देव. बरं मला सांगा, आपण केलेला संसार चांगला होईल का देवानं केलेला चांगला होईल? नाही. आपण केलेला चांगला होईल का देवानं? तुमच्या घरात देवघर आहेत नाही? आमच्याकडे असतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे? जस्ट आस्किंग नाही, बोलत जा. माय पटकन बोला. देवघर आहे, पूजा करता करत जा. माय तुमच्याकडे ताकद आहे, करत जा. माय देवाला फुलं वाहता ना? ताजी वाहता का शिळी वाहता? हा तुम्ही माय तुमच्यात दूध कशात तापवतात? हा पातेल्यात. तुमच्यात बघूल्यात. तुमच्यात पातेल्यात, तुमच्यात बघूल्यात. देवाला ताजी फुलं वाहता. विचार करा, देवाला फुलं ताजी वाहता. पातेला दूध तापवताना काय करता? अगोदर हातून स्वच्छ करता आणि मग दूध तापवता. बरं, बाहेरून थोडा कचरा राहायला जमतो का? आतून थोडा राहिला तर जमतो? आतून काय होतं कचरा राहिलं? दूध नसतं. इतका सोपा परमार्थ आहे. ज्याचा आतून स्वच्छ आहे तो वरून थोडा गावढाळ असला तरी, उच्चार थोडा गावढाळ असला तरी, वागणं थोडं, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ना, जगाचा मला त्याच्या पाठीशी कायम आहे. लक्षात ठेवा. आता फुलाचं बघा, फुल ताजं वाहतं, शिळ बाजूला काढतं. तरुण मंडळी, तुमची माय देवाला फुलं सुद्धा ताजी वाहते बरं का? मला तुम्ही देवाला फुलं ताजी वाहता आणि काकड्याला सगळे गावातले म्हातारे गोळा करता. त्याची मेंटॅलिटी बघा ना. देवाला फुलं ताजी आणि काकड्याला ती काय म्हणताय की गावाला कळत नाही. किती माईक सिस्टम क्लिअर असेल आवाज आला एवढंच कळतं मला. चालच. आणि वृद्ध मंडळी, आजोबांनो, तुमचं हे काम आहे. आजपर्यंत तुम्ही हा परमार्थाचा भार आपल्या खांद्यावर पेलवलाय. आता माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुम्ही तुमच्या लेकरांना, तुमच्या नातवांना हाताला धरून काकड्यात बसवलं पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही ते भार काढलं पाहिजे. पिढी जर पुढे गेली नाही ना तर काही दिवसांना मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. आणि इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढील आणि चित्राकडे बघून लेकराला शिकवेल. लेकरांना म्हणेल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. यू नो व्हॉट आय मीन? पुढे विचारतील, व्हॉट इज द बुवा? तो नसतो का फेटा बांधलेला, कंबर बांधलेला, इठल इठल करतो, दॅट्स बुवा. पुढे म्हणतील, आता दिसत नाही मॅडम, लाईक डायनासॉर.
तू जसा नामशेष झाला तसा बुवा नामशेष व्हायचा एके दिवशी मायबा. पाया पडतील तुमच्या परंपरा जपा. म्हणजे तुम्हाला धोत्राची लाज वाटते दादा, तुम्हाला गंधाची लाज वाटते दादा, तुम्हाला फेट्याची लाज वाटते, तुम्हाला शेलेची लाज वाटते. नका रे, चांगलं राहा ना. देव पडले ना, पण भजनात आल्यावर मंदिरात जाताना इरीवारी आपल्याला एवढे कपडे ना दादा, इरीवारी जेवढे कपडे घालायचे तेवढे घालावे. पण मंदिरात येताना तरी कमीत कमी पूर्ण पंजाबी घालावा. मंदिरात तरी कमीत कमी अंगावर चांगला कुर्ता, एखादी पॅन्ट असावी पोरावं. मंदिरात जाताना तरी आपला धर्म दिसावा रे. काय पडतं तुमच्या, बाकी काही नाही. आणि पोरांनो जास्त काही सांगत नाही बघा, एक काय सांगते. रात्री 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा. जिजगले पाय सुरकत्या पडल्या चेहरा बघा मा बापाचे, आणि पायाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल. पण नाही बापा हो, तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी बघणार नाही. एवढंच एक विचार. सगळं राखाल तुम्ही, अर्थात सगळं राखू आम्ही, पण आम्ही सगळं तेव्हाच राखू तुका म्हणे सत्य कर्मा भावे. जेव्हा तुम्ही सहाय्य तरी व्हाल तेव्हा आम्ही तुमचं सगळं राहू. अहो पण जे आम्हाला त्रास देतात तुम्ही त्याची काळजी करू घातली या भया. तुम्ही त्यांचं काही वजवाटोळ करायचं इच्छू, तुम्ही त्यांना काही वाईट बोलू, तुम्ही त्यांना काय बोलू, मी आहे ना. भगवंत सांगतात मी आहे, जो बोलल तो जाईल असा विचार करा आणि तुम्ही आपलं सत्यकर्म करत राहा. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आम्ही काय करावं, तुम्ही फक्त प्रेमानं भजन करा. विठो पाय रखवाय भक्ताची ओळख तुकोबाई स्पष्टपणे सांगतात. प्रथम सांगतात भक्त ऐसे जाणाचे तेही भूतासा गेली आशा काशली विषय तो त्यांना नारायण नागरी जन निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडवलेली विषय तो त्यांचा नारायण नागरी जन नागरी जन विषय तो त्यांचा नारायण. उठो नका, काय मी म्हणायला लागलो. बसा खाली बसा. तुमच्या उठण्यामुळे मला मग बोलावं लागलं. बसून घे दादा, एवढं गावाचं नाव तुमच्या मोठे, गावाच्या नावासाठी तरी बसा, दुसरं काय नाही. उठव ना तुम्ही. उठायची काय केल्यावर काही टेन्शन नाही. देवानं उठवायची केल्यावर किती त्रास होईल बघा. आणि लोक कसं आहे ना, कीर्तनाचा मंडप म्हणजे काय ढवाळ जेवणाचा मंडप नाही की तुम्ही कधी उठा कधी बसा. जगाचा मालक साक्ष देतो महाराज. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा आणि देवाच्या आधी आपण जावं इतके मोठे आपण करताय का. हे कीर्तन जेव्हा क्षणी चालू झालं आणि जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जगाचा मालक इथं साक्ष द्यायला उभा असतो. देवाच्या आधी आपण जावं एवढी लायकी आपली नाही. त्याच्यामुळे विनंती थोडं बसून घ्या. सुंदर असा नामचिंतनाचा गुण वाटता. बोलण्याच्या ओघात मी चरण घेतली नाही असं मी कधी करत नाही. फक्त आता ते ओघात होऊन गेलं त्याबद्दल खरंच क्षमस्व. कीर्तनाचा अभंग खरं तर अर्थ जे ही उदास एवढाच माझ्याकडनं सोडवला गेला. बाकी सगळं बाकी राहिलं. पण काळजी नसावी, काय काय मुदाम ठेवायचं असते. पुढचं कसं यायचं म्हणून ठेवायचं नाही, दुसरं काही नाही. ते मुदाम ठेवलेलं आहे. सुंदर काहीतरी गोड गायनाच्या म्हणून नामांकित गायक वादक कीर्तन उपस्थित सर्व दत्तांच्या चरणावर सर्व भक्तांच्या चरणावर सुद्धा परिणाम आहे. किती माणसं आहेत ज्यांनी वारकरी संप्रदायाचं वैभव वाढवायचं काम आपल्या हाती घेतलं आणि सामर्थ्याने ते आपल्या खांद्यावर केलं होतं. त्या माणसांच्या चरणावर सुद्धा परिणाम आहे. माऊलींची कृपा आहे की त्यांचे एवढे गोड आवाज आहेत, सर्व त्यांच्या कंठामध्ये वास करतात. पांडुरंग परमात्मा असेच त्यांच्या कलेची वृद्धिंगता वाढवा माऊलींच्या मी प्रार्थना करते. तुमच्या चरणावर सुद्धा परिणाम आहे. सर्व टाळकरी उत्कृष्ट मृदुंग वादक महाराजांचे मनस्वी आभार. अगदी गोड सेवा ज्यांनी केली आणि इतका गोड पखावा की त्यांच्या वाजवण्यामुळे कीर्तनामध्ये ताल स्वर लय सगळं नांदलं. त्यांना अगदी लहान बहिणीसारखी असून सुद्धा
कारण कीर्तनकार लहान असला की त्रास होतो ऐकून घ्यायचं त्याचं. कारण ही सगळी ती माणसं आहेत ज्यांना सगळं माहिती तरी पण ऐकून घेण्याची दान हा वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायामुळेच हे वैभव आहे. सगळे व्यासपीठाच्या शेजारचे सर्व संप्रदायातील वृद्धिंगत म्हणून तुझ्या चरणावर शतशः परिणाम आहे. माऊली आपल्याकडनं त्याचं नाव बदलून घेतात ही माऊलींची कृपा आहे आणि या कृपेलाच शतशः परिणाम आहे. तुम्ही मायबाप एवढ्या बहुसंख्येने जन्मात चरणावर शतशः परिणाम तुमच्या. त्याचबरोबर माझे वडील ज्यांनी मला घडवलं त्यांच्या चरणावर शतशः परिणाम. त्याचबरोबर सिस्टीममध्ये दादा गोड सिस्टीममध्ये तुमच्या चरणावर शतशः परिणाम आहे. त्याचबरोबर तरुण वर्ग, तरुण मुली, महिला, बांधव, माय, बाप, वृद्ध सगळे कीर्तन उपस्थित राहिले. तुमच्या चरणावर शतशः परिणाम आहे. इतकं खरं सांगू तुम्ही माझ्या कीर्तनाला आले म्हणून तुमचं कौतुक नाही, तुम्ही कीर्तनाला आले म्हणून तुमचं कौतुक आहे. कौतुक तुम्हाला काय म्हणायचं ते. त्याच्यामुळे तुम्ही ज्या परंपरेला साथ देताय ना, काय गाव आहे तुमचं पण काही म्हणा. अहो ज्या गावाचं नाव घ्यावं आणि अंगावर काटा यावं जेवढं वैभव ज्या गावानं उभं केलं त्याला अंतरवली सरटी म्हणायची. सराटीचा काटा माहिती एवढंच असतो तो. तुम्ही शेतकरी पण दुखतो इतका, हा दुखतो इतकं विचित्र आणि लय वेळ राहत की नाही काटा पायात राहत निघतो लगेच. पण निघाल्यावर 15 मिनिटं तरी नाची होते. कळत आहे त्या काट्यासारखी माणसं आहे तुम्ही. गाव बारकच आहे पण अख्खा महाराष्ट्र तुम्ही नाचवलं. त्या काट्यासारखीच आग आहे तुमची. मला त्याचा हातभार होता आला हेच मी माझं भाग्य समजते. ते आमचे बोचरे दादा त्याच्यानंतर मला फोन बघा तिकडे फोन केले मला, माझ्या एवढं डोक्यात नाही. महादेव महाराज गिरी, महादेव महाराज, त्यानंतर बोचरे महाराज, त्यानंतर सगळेच महाराज मंडळी मला फोन केला आणि म्हणले ते मी बिलकुल म्हणला हे बघा जो माणूस करतो एवढा अख्ख्या जगाला कीर्तन सांगायची आणि एक कीर्तन जर आपल्याला धर्मासाठी करतो नाही आलं तर आपल्या जगण्यात मजा नाही. म्हटलं धर्माचं रक्षण जर पांडुरंग परमात्मा त्याचं नाव आपण घेतो तर त्या विधात्यामुळे तरी एक कीर्तन म्हणलं मायबाप. हे गोड कीर्तन ही सेवा तुमच्या गावामध्ये करण्याचा योग आला. मी माझं भाग्य समजते की तुमच्यासारख्या निष्ठावंत माणसांच्या चरणाशी मला सेवेचा योग आला. माझं भाग्य समजते. हे सगळ्या महाराज मंडळीमुळे पुन्हा एकदा त्यांच्यामुळे अख्खा महाराष्ट्र उभा आहे असे म्हणून सुद्धा त्यांना शतशः आभार. तर काय मानायची पात्रताच नाही राहिली आता. मी म्हणलं ना निष्ठा स्वाभिमान पैशाने विकत घेता येत, तो रक्तातच लागतो, तो त्यांच्या रक्तात आहे. जेव्हा तुम्ही मायबाप ही तुम्ही सुरुवात केली बरं का. मायमावल्या असतील, पुरुष मंडळी असतील, हे तुम्ही गावातली माणसं तुम्ही सुरुवात केली. सुरुवात थोडी कडू होती मायबाप, सुरुवात थोडी कडू होती पण याचं फळ इतकं गोड लागणार आहे ना की त्या फळाची गणना तुम्ही कधीच करू शकत नाही. ते फळ तुम्हाला भेटणार. सुरुवात थोडी त्रासदायकच असते पण सर्व सुकृताचे फळ मी नाही ना फळ राहतो महाराज. त्याच्यामुळे गोड तुम्ही मायबाप काही चुकलं असेल तर क्षमस्व बोलण्याच्या योगात वेळ झाला. पुन्हा एकदा सर्वच महाराज मंडळी त्यामध्ये हरिभक्त परायण गायनाचार्य हा लिहिलंय का बरं जाऊ द्या मग सांगा. परमेश्वर महाराज मते दादा शरद महाराज काय शरद महाराजांचा फोन आला. शरद महाराज देवडे, दीपक महाराज, दिगंबर तात्या ज्यांच्या नावातच पांडुरंग येतो अवघा रंग एक झाला. त्याच्यामुळे अगदीच सगळे तुम्ही इतके गोड गायलात ना तुझ्या चरणावर शतशः परिणाम. एकदम गोड आवाज होतो मग सगळ्या महाराज मंडळीचे. एवढे वेळेस माफ करा पुढच्या वर्षाला पाठ करते. एवढे वेळेस माफ करा बाबा तुझ्या चरणावर शतशः परिणाम. त्याचबरोबर सगळे कॅमेरावाले दादा हा तुमच्या चरणावर शतशः प्रणाम करावाच लागणार आहे. दुसरं काही नाही. चांगलं केलं त्याच्यामुळं बिन वाईट करू नका त्याच्यामुळे. तुमच्यामुळंच आम्ही इथं उभं आहे याची जाणीव आम्हाला बी असली पाहिजे. कारण एक कीर्तन जर लाख माणसापर्यंत तुमच्या एका कॅमेऱ्यामुळे पोहोचू शकतं तर खरंच तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्ही आमची कीर्तन तिथपर्यंत पोहोचवताय. आम्ही भाग्यवान आहे तुमच्यासारखी माणसं आमच्या जीवनात आहे. आणि खरंच कुणी काही म्हणेल कुणी काही म्हणेल पण आज आम्हाला जे वैभव मिळालंय ना
त्याचं कारण कुठेतरी सोशल मीडिया आहे बरं का. या सोशल मीडियामुळेच आम्ही गावागावात पोचलो, लोकांना एवढी आत्मीयता आहे. जिला टीव्हीत बघितलंय तिला समक्ष बघायचं, ही जी आत्मीयता आहे ना मला, ती एक लोक वाक्यस्थान आहे. तुम्हाला फक्त मोबाईलमध्ये बघितलंय, टीव्हीत बघितलंय, आज पहिल्यांदा समक्ष बघितलंय. ही आत्मीयता तुमच्यामुळे आहे. तेव्हा तुमच्या चरणावर प्रणाम. सगळेच दादांच्या सोबत असणारी सर्व मंडळी, सगळेच मायबाप इथं बसलेले. माफ करा, मला कुणाचीच नाव एवढे प्रामुख्याने माहित नाही, पण काही चुका असेल तर क्षमस्व लेखीप्रमाणे माफ करा. कारण जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपया मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में से कोई बात नहीं. जो तुमच्या जन्म शतशाखना इनसे बेला बेला ज्ञानेश्वर मागुली.